नमस्कार मित्रांनो, काय म्हणताय? स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये। आजचा दिवस ना खूप धावपळीचा होता, पण तितकाच खास आहे, कारण आम्ही आलो आहे थेट मुंबईत खारघरला। निमित्त पण तसंच आहे बरं का, माझ्या मामाच्या मुलांचा म्हणजे अभिमन्यू आणि पृथाचा वाढदिवस आहे। पण मित्रांनो, या बर्थडे पार्टीमध्ये असं काहीतरी घडलंय ज्याची मी अजिबात कल्पना केली नव्हती। नक्की या मॅजिक शोमध्ये माझ्यासोबत काय झालं हे तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे। त्यामुळे आजचा हा धमाकेदार ब्लॉग शॉर्टपर्यंत नक्की बघा। चला तर मग सुरू करूया। तर आम्ही सकाळीच मुंबईत पोहोचलो होतो। मग थोडा वेळ आराम केला आणि संध्याकाळी मस्त नटून तटून बर्थडेसाठी निघालो। आम्ही तिथे पोहोचलो तर का एंट्रीलाच अभिमन्यू आणि पृथाचा इतका सुंदर बॅनर लावला होता की बघून मन प्रसन्न झालं। हा कार्यक्रम होता ॲस्ट्रोबीजमध्ये। इथे आल्यावर आम्हाला वाटलं होतं की मुलं फक्त खेळतील, पण इथे तर मुलांसाठी खूप वेगळ्या प्रकारचे खेळ होते। मुलं खेळता खेळता काहीतरी नवीन शिकतायत हे पाहून खूप छान वाटलं। कार्तिकी तर तिथे गेल्या गेल्याच खेळामध्ये इतकी दंग झाली की तिला तिथे इतकी मजा येत होती की विचारूच नका। सगळे पाहुणे जमले आणि मग वेळ आली मुख्य कार्यक्रमाची, म्हणजे केक कटिंग। दोन मुलं, दोन सुंदर केक्स आणि आजूबाजूला जमलेली सगळी मित्रमंडळी। अभिमन्यू आणि पृथाने मिळून केक कट केला। एकमेकांना भरवला आणि मुलांचा जो काही जल्लोष सुरू होता ना, ते बघून आमचा प्रवासाचा सगळा थकवा पार निघून गेला। मग तिथे टॅटू काढण्यासाठी एक मुलगी होती। मग आम्ही सुद्धा मागे कसं राहणार, कार्तिकीने तिच्या आवडीचा युनिकॉर्न काढून घेतला आणि मी पण माझ्या हातावर एक गोड बटरफ्लाय काढून घेतलं। कसं वाटलंय ते नक्की सांगा हां। खेळून आणि मज्जा करून सगळ्यांना भूक तर लागलीच होती, तर मुलांचा आवडतीचा मेनू आला। पिझ्झा, बर्गर, फिंगर चिप्स सगळ्यांनी त्यावर अगदी ताव मारला। आणि मग आली होती सरप्राईज मोमेंट, ज्याची मी मगाशी गोष्ट केली होती ना, ती म्हणजे मॅजिक शो। त्या मॅजिशियनने असे काही जादूचे प्रयोग दाखवले की मुलं तर आश्चर्याने बघतच राहिले। अगदी मला सुद्धा त्यांनी स्टेजवर बोलावलं। मग थोडी धाकधूक तर होती, थोडी भीती पण सुद्धा वाटत होती, मजा मात्र खूप आली। शेवटी आम्ही सगळ्यांनी मिळून खूप फॅमिलीज फोटोज काढले, खूप गप्पा मारल्या। तर असा होता आमचा हा खारघरचा धम्माल दिवस। खूप मज्जा आली, खूप आठवणी गोळा केल्या। कार्यक्रम आटोपून आम्ही निघालो होतो घरी जायला। तुम्हाला आमचा हा आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। भेटूया पुढच्या नवीन विषयासह पुढच्या ब्लॉगमध्ये। तोपर्यंत काळजी घ्या। बाय बाय।